नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गणित आणि बुद्धिमत्ता हा 20 मार्क देणारा विषय पोलीस पाटील भरती 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या पेपरमध्ये आपल्याला 20 मार्क गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये मिळू शकतात. तर गणित आणि बुद्धिमत्ताचे जे 20 प्रश्न आहेत, टोटल तुम्हाला 80 प्रश्नांचा पेपर विचारला जाणार आहे. त्यापैकी 20 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता, त्यामध्ये गणितातले जास्त प्रश्न असतील आणि बुद्धिमत्तेचे 5 प्रश्न असतील. तर या प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये येणारा घटक आहे आणि खूप सोपं जे आहे बुद्धिमत्ता, जे 5 प्रश्न तुम्हाला निश्चित येऊ शकतात. तर जे पोलीस पाटील भरती 8 फेब्रुवारी 2026 रोजी हिंगोली जिल्ह्यातील झालेला हा पेपर आहे. त्याचे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर चला पाहूया पहिला प्रश्न. तर पहिला जो प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षरमाला पूर्ण करेल? म्हणजे अक्षरमालावरती हा प्रश्न आहे. अक्षरमालावरती प्रश्न येऊ शकतो. अक्षरमाला जी आहे ती अल्फाबेटची आहे. ए दिलेला आहे. तर आपण सुरुवातीला अक्षरमाला कशा पद्धतीने तयार होऊ शकते ती शक्यता पाहूया. अगोदर आपण लेटर्स पाहूया, अक्षर पाहूया काय कशा पद्धतीचे आहेत. ए दिलेला आहे आणि त्यानंतर एक बी लेटर आहे. दोनच लेटर आहेत, ए आणि बी. दोन लेटर आहेत, ए आणि बी. तर आपल्याला ए आणि बी ची मिळून एक अक्षरमाला तयार होते. तर सुरुवातीला 2 ए आहेत, त्यानंतर परत ए 3 आहेत, त्यानंतर 3 ए आहेत, त्यानंतर ते 4 ए झालेले आहेत, त्यानंतर अपेक्षित आहे की 5 व्हायला पाहिजे आणि नंतर बी आलेला. ठीक आहे, तर मग एक अक्षरमाला तयार होऊ शकते. 2 ए नंतर एक बी जर आपण घेतलं, त्यानंतर आणखी 3 ए नंतर एक बी घेतलं, आणखी 4 ए नंतर एक बी घेतलं, आणखी 5 ए नंतर ऑलरेडी एक बी आले, म्हणजे 5 ए घेण्यासाठी आपल्याला हे बी घ्यावं लागेल. उत्तर आलेलं आहे बी, बी, बी आणि ए. तेव्हा ऑप्शन डी हे त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारची ही अक्षरमाला, क्रमिक अक्षर म्हणजे अक्षरमाला, जे की अक्षर ज्या पद्धतीने आले त्या सारख्या पद्धतीने किंवा त्याच पद्धतीने पुढे पुढे जाणारे जे आहेत एक अक्षरमाला तयार होते. तर हे त्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. असाच एक प्रश्न यासारखा तुम्हाला सोडवण्यासाठी एक सोडून देतो आहे आणि बाकीचे तुम्हाला आणखी प्रश्न पीडीएफ मध्ये मिळणार आहे. पाहूया आता दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये जे दिलेले आहेत ते अक्षर दिलेत ए, त्यानंतर ए बी, ए बी सी, ए बी सी डी, म्हणजे एक एक अक्षर जे आहे ते पुढे पुढे चाललेलं आहे. ए आले, नंतर बी आले, नंतर सी आले, नंतर डी आले. तर असा जर विचार केला तर पहिलं ए आहे, त्यानंतर बी यायला पाहिजे, त्यानंतर ए बी सी यायला पाहिजे, त्यानंतर ए बी सी डी यायला पाहिजे आणि त्यानंतर यायला पाहिजे ए बी सी डी ई. बघा, एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला अक्षरमाला लगेच समजलेली आहे. त्यामुळे आपलं जे दुसरं लेटर जे आहे ते बी, जिथे रिकामी जागा आहे तिथले लेटर आपण पाहूया. त्यानंतर ए बी नंतर सी. तर बी सी ऑप्शन असणार कोणतं तुमचं ऑप्शन मधलं, ज्या ऑप्शनमध्ये बी सी आहे ते कोणता ऑप्शन आहे, तर ते आहे ऑप्शन ए. त्यामुळे उत्तर तुमचं लगेच आलेलं आहे, ऑप्शन ए हे याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने लवकर तुम्हाला अक्षरमाला दुसऱ्या प्रश्नामध्ये सापडले. तसेच तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या जेवढे 10 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले, तुमची स्पीड वाढेल आणि तुम्हाला पटकन अक्षरमाला लक्षात येईल. तर त्याच्या पुढचा प्रश्न आपण आता पाहतोय. प्रश्न क्रमांक 3. श्याम हा रामपेक्षा उंच आहे, राम हा आमिरपेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे, शिशिर हा रामपेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंच कोण आहे? तर इथं उंची आलेली आहे आणि उंचीमध्ये तुलना करण्यात आलेली आहे. तर आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे आणि सगळ्यात कमी उंची असणारा व्यक्ती आपल्याला याच्यामधून सांगायचा आहे. तर हे आपल्याला मांडणी करण्यासाठी आपण एक श्याम, राम, त्यानंतर अमीर, सुधीर, शिशिर असे 5 व्यक्ती आहेत आणि त्याचा आपल्याला उंचीमध्ये त्यांची तुलना करायची आहे. तर सुरुवातीला आपण पाहूया श्याम आहे. ठीक आहे, श्यामचा आपण SHY करूया शॉर्टकट मध्ये. श्याम हा रामपेक्षा उंच आहे, तर ग्रेटर दॅन. ठीक आहे, मोठा आहे म्हणून आपण ते चिन्ह घेतलं ग्रेटर दॅनचं.
श्याम हा रामपेक्षा उंच आहे. तर रामचं RAM लिहूया आपण, नुसतं आर लिहिलं तरी चालेल. तर आर घेऊया. श्याम हा रामपेक्षा उंच आहे. राम हा आमिरपेक्षा उंच आहे. मग राम उंच आहे, कोणापेक्षा उंच आहे? तर आमिरपेक्षा. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच. आता सुधीर आणि शिशिर आले, श्याम, राम आणि आमिर या तिघांचा संबंध होता म्हणून आपण इथे कंपॅरिझन तिघांचं केले. पण आता चौथं जो व्यक्ती आहे तो सुधीर आणि शिशिर या दोन व्यक्तीमध्ये, चौथ्या आणि पाचव्या दोन व्यक्तीमध्ये, वेगळ्या व्यक्तीमध्ये तुलना होते. म्हणून आपण काय करूया, सुधीर सुधीर हा उंच आहे शिशिरपेक्षा. सुधीर हा उंच आहे शिशिरपेक्षा. शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. आता यांचं म्हणणं आहे की शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. मग आपण काय करूया, हीच इकडे कनेक्ट करूया. तर राम आणि मग रामपेक्षा आणखी व्यक्ती एक जो आहे तो आमिर आहे, तो छोटा आहे. आणि आपल्याला काय सांगितलं, तर सर्वात कमी उंच कोण आहे? तर सर्वात कमी उंच आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे, जो आहे आमिर. त्यामुळे उत्तर आहे आमिर. अशा पद्धतीने तुम्हाला हे ग्रेटर दॅन आणि लेस दॅनचे चिन्ह वापरून इथे कंपॅरिझन करता येतं आणि लगेच तुम्हाला ते कंपॅरिझन समजून त्याचा संबंध जोडला की तुम्हाला उत्तर मिळून जातं. तर चला, त्यानंतरचा दुसरा प्रश्न, त्याच्या पुढचा प्रश्न. आता इथे डायरेक्ट चिन्ह वापरून तुम्हाला वाक्य देण्यात आलेलं आहे. अजय हा विजयपेक्षा मोठा आहे किंवा उंच आहे. सॉरी, सर्वात उंच कोण आहे असं विचारलंय, त्यामुळे उंचीची तुलना इथे केलेली आहे. तर अजय जो आहे तो विजयपेक्षा उंच आहे. विजय हा संजयपेक्षा उंच आहे. संजय हा राजपेक्षा उंच आहे. खूप सिंपल प्रश्न इथं विचारलेला आहे. काय सिंपल आहे? तर सगळ्यात उंच कोण आहे? तर सगळ्यात उंच समोरचा व्यक्ती असणार आहे, तो आहे अजय. त्यामुळे उत्तर काय आहे? अजय. त्यामुळे उत्तर मिळालेलं आहे अजय. चला, त्याच्या पुढचे 5 नंबरचा प्रश्नापर्यंत आपण आलेलो आहोत. तर 5वा प्रश्न. PQR ही 3 शहरे आहेत. P आणि Q मधील अंतर 6 किलोमीटर आहे. P आणि R मधील अंतर 8 किलोमीटर आहे. Q हे P च्या पश्चिमेस आहे आणि R हे P च्या दक्षिणेस आहे. तर Q आणि R मधील अंतर किती? आता हा जो प्रश्न आहे, दिशा आणि अंतर या घटकावरचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला दिशा आणि अंतर या दोघांचा संबंध, एक प्रश्न विचारलेला आहे संबंधावरती, आणि त्याच्यावरतून तुम्हाला अंतर शोधायचं आहे. अंतर किती आहे ते शोधायचं आहे. तर जो जो पॉईंट दिलेला आहे ते पॉईंट आपण अगोदर पाहूया. PQR हे 3 शहर आहेत. त्यामुळे आपण काय करू, P आणि Q मधील अंतर नंतर घेऊ. अगोदर आपण त्याची मांडणी करू त्या शहरांची. P आणि R मधील अंतर 8 किलोमीटर. Q हे P च्या पश्चिमेस आहे. ठीक आहे. P काढला आपण अगोदर. बघा, वरची जी दिशा असते, तुम्ही नकाशामध्ये पाहिलं असेल, तर ती असते नॉर्थ, म्हणजे उत्तर दिशा असते. खालची जी दिशा असते ती दक्षिण, त्याच्या उत्तरेच्या अपोजिट. आपल्या उजव्या साईडला जी असते ती पूर्व दिशा असते आणि आपल्या डाव्या साईडला असते ती पश्चिम दिशा असते. डाव्या साईडला पश्चिम दिशा असते. तर याचा जर विचार केला तर आपल्याला काय सांगितलंय की Q हे P च्या पश्चिमेस आहे. Q हे P च्या पश्चिमेस आहे. म्हणून आपल्याला समांतर अंतरावरती एक्झॅक्ट हॉरिझॉन्टली आपल्याला काय घ्यावं लागेल? Q घ्यावा लागेल, पश्चिमेस. त्यानंतर R हे P च्या दक्षिणेस. R हे P च्या दक्षिणेस म्हणजे खालच्या साईडने घ्यावं लागेल आपल्याला, जे की असेल R. आता 3च शहर आहेत आणि ते अशा पद्धतीने आहेत. आता आपल्याला अंतर घेता येतंय. जर हे शहर आपण असे कनेक्ट केले, हे शहर जर आपण असे कनेक्ट केले, तर बघा, हे अशा पद्धतीचं तुम्हाला एक आकृती पाहण्यास मिळेल, जे असेल त्रिकोण. आणि हा जो असेल येथे काटकोन असणार आहे, 90 अंशाचा कोन असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा त्रिकोण तयार झाला, काटकोन त्रिकोण याला आपण म्हणतो. तर याच्यामधलं आता अंतर घ्यायचं आपल्याला, कारण आपल्याला अंतर काढायचं आहे. तर P आणि Q मधील अंतर 6 किलोमीटर आहे. P आणि Q मधील अंतर 6 किलोमीटर दिलेलं आहे. P आणि R मधलं अंतर 8 किलोमीटर दिलं आहे. आणि आपल्याला विचारलंय Q आणि R मधलं अंतर. तर आता काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. दोन बाजू जे आहेत त्याचं डिस्टन्स आपल्याला माहित झालं, आणि तिसरी बाजू जर काढायची, आता बघा, दोन बाजू QP आणि PR, आणि आपल्याला काढायचे QR. तर काटकोन त्रिकोणामध्ये हा जो QR जो आहे तो कर्ण असतो.
तो जो कर्ण असतो आणि ह्या दोन बाजू असतात. ठीक आहे, तर पाया उंची म्हणूया आपण किंवा दोन बाजू. तर असं जर एक बाजू दोन बाजू तुम्हाला माहिती आहे आणि तिसरी बाजू जर काढायची असेल आणि तो काटकोन त्रिकोण असेल तर आपल्याला पायथागोरसचा प्रमेय येथे वापरायचा आणि पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे सूत्र असं आहे की दोन कर्ण जो असतो कर्ण वर्ग कर्णाची बाजू आहे त्याचा वर्ग बरोबर असते राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज. राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे बाजू स्क्वेअर प्लस दुसरी बाजू स्क्वेअर. एक बाजू स्क्वेअर प्लस दुसरी बाजू स्क्वेअर. अशा पद्धतीने सूत्र आहे. आता आपण हे जे सूत्र आहे कर्ण म्हणलंय तर आपल्याकडे आपण नाव दिलेले कर्ण जो आहे तो क्यू आर आहे. कर्ण जो आहे तो क्यू आर. तर क्यू आर चा वर्ग जो आहे तो क्यू पी किंवा पी क्यू चा वर्ग ही एक बाजू प्लस पी आर चा वर्ग, दुसरी बाजू काय पी आर चा वर्ग, असं हे सूत्र असणार आहे. आपल्याला क्यू आर काढायचे आणि दोन बाजू तर आपल्याला माहिती आहे. पी क्यू जे आहे ते आहे 6. पी क्यू जे आहे ती आहे 6. मग आपल्याला काय करायचं 6चा वर्ग करायचा प्लस दुसरी बाजू पी आर जी आहे ते 8. 8चा पण वर्ग करायचा. तर 6चा वर्ग आणि 8चा वर्ग. ठीक आहे, आपल्याला कसं करायचं 6चा वर्ग आणि 8च्या वर्गाची बेरीज करायची. 6चा वर्ग आहे 36, 8चा वर्ग आहे 64. तर 6 4 10 बरोबर झाले आणि 6 3 9 1 100. 100 हे आलेलं आहे उत्तर. पण हे फक्त आपल्याला क्यू आर पाहिजे. क्यू आर चा वर्ग 100 आहे. आपल्याला क्यू आर पाहिजे तर आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल. आपल्याला फक्त क्यू आर पाहिजे असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल वर्गमूळ घ्यावं लागेल. मग आपल्याला काय करावं लागेल हे वर्गमुळात 100 घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला फक्त क्यू आर मिळेल आणि वर्गमूळ 100 जो असतो तो असतो 10चा वर्ग 100 आहे म्हणून वर्गमूळ 100 ची किंमत आहे 10 म्हणून क्यू आर जे आलेलं आहे ते आपलं उत्तर आहे. जे की उत्तर आलेलं आहे 10. उत्तर काय आलेलं आहे 10 म्हणून तुमचं उत्तर जे आहे ते 10 किलोमीटर. उत्तर जे आहे ते 10 किलोमीटर. लक्षात आलं पायथागोरसचा प्रमेय इथे वापरलाय. काटकोन त्रिकोण असेल दोन बाजू दिलेले असतील तिसरी बाजू आपल्याला काढू शकतो. सूत्र फक्त लक्षात ठेवायचं. तर त्याच्या पुढचा प्रश्न सेम तसाच प्रश्न आहे. तर त्याचा पुढचा प्रश्न ए आणि बी मधील अंतर दिले तुम्हाला बी ए. आता आपण डायरेक्ट मांडणी करूया. बी हे ए च्या पूर्वेस आहे. ए काढला आपण. बी हे ए च्या पूर्वेस आहे. मी म्हटलं तुम्हाला उजव्या साईडला बी पूर्व दिशा आहे तर बी हे ए च्या पूर्वेस आहे. ए आणि सी मधील अंतर 12 किलोमीटर दिले. सी हे ए च्या उत्तरेस आहे. सी जे आहे ते ए च्या उत्तरेस आहे म्हणजे ए च्या एक्झॅक्ट वरचे समांतर वरती असणार आहे. आणि इथे जर आपण हे सगळे कनेक्ट केले पॉइंट तर बघा हे एक्झॅक्ट परपेंडिक्युलर लाईन अशी लंब आणि हे इकडं ए बी कनेक्ट केलं आणि जर बी सी कनेक्ट केलं तर परत हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. आता आपल्याला काय काय दिलंय तर एसीचं अंतर दिलंय ते 12 आणि बी आणि सी मधील अंतर आपल्याला काढायचं. बी आणि सी मध्ये कर्ण काढायचं जसं आपण पहिला प्रश्न पाहिला सेम आणि दुसरी एक बाजू दिली ती 9. आता सिंपल आहे. दोन्ही बाजूचा वर्ग करायचा त्याची बेरीज करायची आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं. तर 12चा वर्ग घ्यावा लागेल आपल्याला अगोदर प्लस 9चा वर्ग आणि या दोघांची बेरीज करून त्याचं वर्गमूळ घ्यायचं. 12चा वर्ग आहे 144, 9चा वर्ग आहे 81. तर 4 आणि 1 5, 8 आणि 4 12 झाला 225 आणि 225चं वर्गमूळ घेतलं तर ते येत आहे 15. 225चं वर्गमूळ घेतलं ते आहे येत आहे 15 म्हणून उत्तर जे असणार आहे ते आहे 15 किलोमीटर. उत्तर जे असणार आहे 15 किलोमीटर. एवढं सिंपल हा प्रश्न होता. 7 प्रश्न क्रमांक 7. आता प्रश्न क्रमांक 7 जो आहे तो 1 जानेवारी 2000 रोजी शनिवार होता. यानंतर 1 जानेवारी हा कोणत्या वर्षी शनिवारी येईल? हा जो प्रश्न आहे तो कालमापन या घटकावरचा आहे. कालमापन किंवा दिनदर्शिका म्हणतो आपण. कालमापन म्हणजे काय वर्ष आपल्याला आणि वर्षामधले दिवस आणि दिवसामधले सप्ताह किंवा आठवडा या पद्धतीने आपल्याला हे घटक आणि याच्यावरचे हा प्रश्न आहे. तर आपल्याला वर्ष विचारलेलं आहे आणि 1 जानेवारी दिनांक तारीख दिलेली आहे तुम्हाला आणि वर्ष दिले 2000. तर एका वर्षामध्ये आता काही महत्वाचे पॉइंट्स तुमच्या लक्षात पाहिजे की एक वर्ष असेल आणि त्याच्यामध्ये एकूण 365 दिवस असतात.
आणि 365 दिवसाला जर आपल्याला आठवड्यामध्ये बदलायचे किंवा कन्वर्ट करायचे तर आपल्याला 7 दिवसाचा एक आठवडा असतो, मग 7 ने त्याला डिवाइड करावं लागेल. 7 ने जर तुम्ही त्याला डिवाइड केलं तर उत्तर येईल 7 5 35, एक उरला 15 झाले, 7 2 14 आणि एक दिवस उरलेला इकडे लिहावं लागेल, म्हणजे 52 आठवडे एक दिवस. आणि हे असतं साधं वर्ष. हे असतं साधं वर्ष. साधे वर्ष असेल तर 52 आठवडे एक दिवस, 365 दिवस असतात. तेच जर लीप वर्ष असेल तर एक दिवस वाढतो, जे की फेब्रुवारी जो महिना असतो साध्या वर्षामध्ये तो 28 दिवसाचा असतो आणि लीप वर्षामध्ये 29 दिवसाचा असतो, म्हणून एक दिवस वाढतो. दर 4 वर्ष म्हणजे 25% असं जर आपण 100चे 4 भाग केले तर दरवर्षी 25% भाग थोडा, म्हणजे दिवसाचा 25% भाग एका वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी 25%, म्हणजे अर्धा दिवस झाला त्याच्या पुढच्या 75% झाला, मग 100%. 4 वर्षानंतर 100% होतो, म्हणून एक दिवस वाढतो. अशा पद्धतीने लीप वर्ष येतं. मग लीप वर्षामध्ये काय असणार आहे, तर लीप वर्षामध्ये असणार आहेत 366 दिवस. 366 दिवस आहेत, त्याला जर आपण आठवड्यात कन्वर्ट केलं तर 52 आठवडे आणि एक दिवस आणखी वाढला म्हणजे 2 दिवस. 52 आठवडे 2 दिवस असं होणार आहे. हे असणार आहे लीप वर्ष. लीप वर्षामध्ये. तर लीप वर्ष कसं ओळखायचं? लीप वर्ष असं ओळखायचं की ज्या वर्षाला तुम्हाला जर आता 2000 दिले आणि या वर्षाला जर 4 ने पूर्ण भाग जाऊन बाकी शून्य उरणार असेल तर ते असतं लीप वर्ष. आणि लीप वर्षानंतर पुढचं लीप वर्ष दर 4 वर्षांनी पुढे कंटिन्यू होत राहतं. आता हे लीप वर्ष आहे का, तर 4 ने भाग देऊ, 4 पंचे 20 आणि राहिले 2 शून्य, तर एक्झॅक्ट भाग जातो, बाकी शून्य उरते, म्हणून 2000 हे लीप वर्ष आहे. 2000 हे लीप वर्ष आहे. तर मला सांगा 2000 हे लीप वर्ष असेल तर 2000 या वर्षामध्ये किती दिवस असणार आहेत? 366 दिवस असणार आहेत. म्हणजे 2000 वर्ष हे जे आहे हे 366 दिवसाचं असणार आहे. याच्यामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस असणार आहे. ठीक आहे. तर मला सांगा 2001, 1 जानेवारी जी आहे या 2000 या वर्षाची, ती आलेली आहे शनिवारी. आता 2001 ला 1 जानेवारी कोणत्या दिवशी येणार आहे? तर समजा 300 जर वर्ष असेल आणि 1 जानेवारी एका साध्या वर्षामध्ये समजा सोमवार येत असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी एक दिवस आपण पाहिले, 365 दिवसामध्ये 52 आठवडे एक दिवस, म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा असतो, म्हणजे एक दिवस पुढे सरकतो. त्यामुळे त्याच्या पुढच्या वर्षी जर सोमवार येत असेल तर मंगळवार येणार, म्हणजे साध्या वर्षामध्ये एक दिवसाने पुढे सरकतो आणि लीप वर्षामध्ये 2 दिवसांनी पुढे सरकतो. ठीक आहे. म्हणून 2000 हे लीप वर्ष आहे. 2000 हे लीप वर्ष असल्यामुळे 2001 ला 1 जानेवारी 2000 ला जर हा शनिवारी येत असेल 1 जानेवारी तर 2 दिवसांनी पुढे सरकणार आहे 2001 मध्ये, रविवार सोमवार. सोमवारी आपल्याला काय येणार आहे 1 जानेवारी 2001 मध्ये. 2002 मध्ये एक दिवसाने पुढे जाईल मंगळवार. 2003 मध्ये बुधवार. 2004 मध्ये, आता हे लीप वर्ष आले, 2004 पर्यंत आलेलं आहे. आता आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार पर्यंत आलो. आता 2005 जे 1 जानेवारी आहे ते 2 दिवसांनी पुढे शकतो, म्हणजे शुक्रवार शनिवार 2005, बरोबर आहे. तर काय आलेलं आहे 2005 ला सेम शनिवार येणार आहे. कसा आला? 2000 ला शनिवार होता, 2001 ला एक दिवसांनी पुढे सरकला सोमवार, 2002 ला एक दिवसांनी पुढे सरकला मंगळवार, 2003 ला बुधवार, 4 ला गुरुवार, 5 ला आता 2 दिवसांनी सरकला 2004 हे लीप वर्ष होतं, म्हणून शुक्रवार शनिवार म्हणून परत शनिवारी 1 जानेवारी येणार आहे, ती येणार आहे 2005 या वर्षी. ती येणार आहे 2005 या वर्षी, म्हणून उत्तर असणार आहे 2005. ठीक आहे. आता याची जर साधी मांडणी करायचा विचार केला तर साधं वर्ष असेल तर एक दिवस वाढतो. आता मला सांगा 2000 आहे हे लीप वर्ष असल्यामुळे इथे 2 दिवस पुढे सरकले, परत 1 ला म्हणजे 2004 पर्यंत परत 1 2 3 4 म्हणजे परत 4 दिवस पुढे सरकले आणि 2005 ला काय होणार आहे, एक दिवस पुढे सरकणार, 4 आणि 2 6 आणि 1 7 आठवडा. समजा आज रविवार आहे आणि परत 7 दिवसांनी सेम
रविवारच येतो. परत 14व्या दिवशी रविवारच येतो. अशा पद्धतीने मग सेम 7 दिवसांनी शनिवार पाहिजे आपल्याला, म्हणजे 7 दिवस पुढे पाहिजेत. म्हणून 2000 नंतर 7 दिवस कसे 2000चे 2 आणि 2004चे 2 असे 4 झाले आणि मधले एक दिवस म्हणून 5 वर्षांनी पुढे आपल्याला मिळणार आहे पुढचा 1 जानेवारी शनिवारी. अशा पद्धतीने ह्याचं उत्तर 2005 आहे. आता पाहूया त्याचा पुढचा प्रश्न त्यासारखाच आहे. 1 जानेवारी 2012 रोजी रविवार आहे. 1 जानेवारी 2012 रोजी रविवार आहे. तर 13ला 2 दिवसांनी पुढे सरकणार आहे. 14ला 1 दिवस, 15ला 1 दिवस, 16ला 1 दिवस, 17साठी 2 दिवस, 2 3 4 5 6 7. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे 2017. याचं उत्तर असणार आहे 2017. आता परत एकदा बघूया. 2012 मध्ये रविवार, त्यानंतर 2 दिवसांनी पुढे मंगळवार, 13ला मंगळवार, 14ला बुधवार, 15ला गुरुवार, 16ला शुक्रवार, 17 येणार आहे तो शनिवार रविवार. 2017 याचं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला काढायचं, म्हणून याचं उत्तर आहे, हे चुकीचं उत्तर आहे 2017. ठीक आहे. पहिल्या प्रश्नामध्ये 5 वर्षांनी पुढे गेलो आपण. सेम इथे जर 2012 मध्ये 5 वर्ष ऍड केले, हा शॉर्टकट तयार होईल. ते येणार आहे 2017. ते असणार आहे 2017. तर त्याच्या पुढचा प्रश्न आहे 9. एक व्यक्ती शिडीच्या पहिल्या पायरीवर उभा आहे. एक व्यक्ती शिडीच्या पहिल्या पायरीवर उभा आहे. जर त्याला शिडीच्या मधल्या पायरीवर पोहोचण्यासाठी 4 पायऱ्या चढाव्या लागतात. मधल्या पायरीवर पोहोचायचं आणखी 4 पायऱ्या चढायच्यात, म्हणजे ती पायरी मधली पायरी जी येणार आहे ती 5वी असणार आहे. मधली पायरी जर 5वी असणार असेल तर सुरुवातीला 4 पायऱ्या आणि नंतर 4 पायऱ्या असणार आहे. म्हणजे टोटल किती पायऱ्या असणार आहेत? ही मधली पायरी 5 नंबरची, आणखी 4 पायऱ्या, म्हणजे 5 आणि 4 हे झाले 9. म्हणून तर शिडीला एकूण किती पायऱ्या आहेत? तर शिडीला एकूण 9 पायऱ्या. बघा किती सोपं होतं. तर अशाच प्रकारचा हा पुढचा प्रश्न पण एवढा सोपा आहे, आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. बघा त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे, पहिल्या पायरीवरून मधल्या पायरीवर पोहोचण्यासाठी 5 पायऱ्या चढाव्या लागतात. तर पहिली पायरी आणि 5 पायऱ्या, म्हणजे 6वी पायरी जी आहे ती मधली पायरी आहे, म्हणजे इकडे 5 असणार आहेत आणि इकडे 5 असणार आहेत. ही 6वी पायरी इकडून 6वी पायरी मधली. 6 आणि 5 टोटल झाली 11. त्यामुळे किती पायऱ्या आहेत टोटल? 11. टोटल 11 पायऱ्या आहेत. अशाच एवढा सिंपल हा प्रश्न होता. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा जो प्रश्न आहे, जसा K3L हा M5 यांशी संबंधित आहे. ठीक आहे, सहसंबंध किंवा आपण कोड जो असतो तो डिकोड केला असतो. याच्यामध्ये काय वापरलंय? अल्फाबेट, लेटर आणि नंबर या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. इथे दिलेलं आहे की K3L जे आहे ते M5N शी त्याचा संबंध आहे. जर असा संबंध देण्यात आला असेल तर के नंतर काय बघा, अल्फाबेट कशात आपले ABCDFGHIJKL, एक नंतर M, एक प्लस होतोय, नंतर M अल्फाबेट 1 ने प्लस होतोय. नंबर जो आहे तो कितीने प्लस होतोय? तो 2 ने प्लस होतोय. अशा पद्धतीचा यामध्ये संबंध, सहसंबंध आहे. तसंच सहसंबंध आपल्याला एक पुढचा कोड विचारलाय, त्याचा आपल्याला सांगायचा. तो जो आहे तो आहे C7D. आपण पाहिलं अक्षरामध्ये जे काय 1 ने पुढे जात होतं, म्हणजे C आणि D, C प्लस D 1 झाला, D प्लस E 1 करावं लागेल आणि E प्लस F 1 करावं लागेल. एक एक लेटरने पुढे गेलं, EF आलं. आता EF असणार ऑप्शन आपल्याला बघायचं तर आहे सिंपल. EF ऑप्शन आले आपल्याला. नंबर किती वाढला होता? 3चा नंबर 5 झालता, तसा 7चा नंबर काय होणार आहे? 9. त्यामुळे उत्तर आलेलं आहे ऑप्शन ए. एवढं सिंपल सहसंबंध येथे होता. आता असाच प्रश्न आपण त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे 12 नंबरचा, आणि हा या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न आहे. 6 प्रश्न या हिंगोली पोलीस पाटील भरतीमध्ये आलेले
प्रश्न होते. बुद्धिमत्ताचे 6 प्रश्न आले होते. त्यामुळे हा 12वा प्रश्न आपण एक त्याच्यासारखा तुम्हाला प्रॅक्टिससाठी हा दिलेला आहे, तो प्रश्न पाहूया. तर इथे आर आणि टी आणि मधला जो अंक आहे तो 3चा अंक आहे. तो झाला U6 आणि W. बघा आर एस सुटलं, एक लेटर मायनस झाले, नंतर टी आलेला आहे. आर एस टी यू आलेला आहे, हे +1 झालंय. व्ही सोडलेला आहे आणि डब्ल्यू आलेला आहे. व्ही सोडलेला आहे आणि डब्ल्यू आला म्हणजे +2 आणि नंबर +3. नंबरचा संबंध आहे +3. तसंच जर आपल्याला कोड जर विचारला असेल C4E, तर नंबर तर आपल्याला माहिती आहे 3 पुढे गेला पाहिजे, नंबर तर आला पाहिजे 7. आता 7 नंबर ऑप्शन असणारे 3 ऑप्शन आहेत, 7 मध्ये नंबर असणारे. त्यामुळे आपल्याला अक्षर जर दिले त्याचा सुद्धा संबंध व्यवस्थित घ्यायचा. आता सी डी सोडलेलं ई घेतलंय. आता ते टी नंतर लगेच यू आलं होतं, ई नंतर लगेच आपल्याला यायला पाहिजे एफ. एफ नंतर जी सोडायला पाहिजे, नंतर यायला पाहिजे एच, नंतर काय यायला पाहिजे एच. त्यामुळे उत्तर तुमचं आलेलं आहे एफ एच असलेलं आणि मध्ये 7 असलेलं ऑप्शन ए. तर अशा प्रकारे आपण 12 प्रश्न बुद्धिमत्तेवरती पाहिलेले आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये समजलं असेल की आपण पहिला प्रश्न सोडल्यानंतर दुसरा प्रश्न खूप फास्ट आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येतो. असेच जर तुम्ही आणखी एक प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करू, आणखी 9 प्रश्न जे आपल्या PDF मध्ये ते जर सॉल्व्ह केले तर आणखी तुम्ही फास्ट करू शकता. तर या व्हिडिओला लाईक करा, इतरांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा अभ्यास आणखी प्रॅक्टिसने पक्का करा आणि तुमचे मार्क पक्का करा आणि पोलीस पाटील भरतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.